हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जहागीरदास किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। आज सकाळी सकाळी मस्त असं मी मुलींना टिफिनसाठी डोसा बनवला होता। रात्रीच तांदूळ आणि ही मसूर डाळ मी भिजवून ठेवली होती, तर सकाळी मग ते पाणी काढून मी मिक्सर जारमधून हे मिश्रण तयार करून घेतलं। त्यासाठी मी डाळ आणि तांदूळ जे भिजले होते त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि मीठ ॲड करून मिक्सरमध्ये अशी डोसासाठीचं बॅटर तयार करून घेतलं आणि हे डोसे मस्त चटणीसोबत नाश्त्यासाठी सर्वांना दिले। आज मी बनवणार होते ही भरलेली ढोबळी मिरची किंवा सिमला मिर्च। तर आज OPD सुरू होण्याच्या अगोदर मी भाजी बनवून ठेवणार होते, कारण आज मला OPD संपल्यानंतर माझ्या अत्यंत जिवलग आणि अत्यंत प्रिय व्यक्तीला दुपारी भेटण्यासाठी जायचं होतं आणि तिच्यासोबत मला टाईम स्पेंड करायचा होता। त्यामुळे मग मी अगोदरच म्हणजे OPD सुरू होण्याच्या अगोदरच आज भाजी बनवून घेतली। आणि हे बघा, आपण जी ढोबळी मिरची स्टफ करून बनवणार आहोत ना, तर त्याच्यासाठी मी एक पॅनमध्ये 1 वाटी एवढं बेसन असं छान भाजून घेतलं। त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेऊन एक छोटासा कांदा बारीक चॉप करून घेतला होता, तो ॲड केला आणि कांदा मीठ टाकून व्यवस्थित परतवून घेतला। आणि त्यानंतर मी ह्यामध्ये एक छोटासा टोमॅटो कट करून घेतला होता, बारीक कट करून घेतला होता, तोही ॲड केला आणि मग हे सगळं मी व्यवस्थित असं छान परतवून घेतलं। आता मी ज्या व्यक्तीला भेटायला जाणार आहे ती व्यक्ती कोण हे मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे, तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे बघा, आता कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतर मी त्यामध्ये भरपूर असा ठेचून घेतलेला लसूण ॲड केला आहे आणि त्यानंतर हे मिश्रण छान परतलं गेलं की बेसन ज्या प्लेटमध्ये मी ट्रान्सफर केलं होतं त्याच प्लेटमध्ये मी हेही मिश्रण टाकून घेतलं आणि यामध्ये मग मी 4 टेबलस्पून एवढा शेंगदाण्यांचा कूट ॲड केला। 1.5 चमचा एवढं मी हे साधं लाल मिरची पावडर ॲड केलं। त्यानंतर 1.5 चमचा एवढं काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलं। हळद अगदी थोडीशी टाकली यामध्ये मी। त्यानंतर मी यामध्ये होममेड गरम मसालाही ॲड केला, तो मी 1 चमचा एवढा घेतला होता। आणि नंतर मग मी ॲड केली ह्यामध्ये धने पावडर मी 1.5 चमचा एवढी घेतली आणि ह्या सगळ्यासाठी मी चवेपुरतं मीठही ॲड केलं होतं। आणि त्यानंतर मी ॲड केली भरपूर अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर, एक मोठी वाटी भरून मी कोथिंबीर ॲड केली आहे आणि हे सगळं मग मी करून घेतलं मिक्स एकदम छान मिक्स केलं। आणि हे मिश्रण मला जरासं ड्राय वाटायला लागलं, म्हणून मग मी अगदी थोडंसं पाणी ह्यावर शिंपडलं आणि पुन्हा सर्व मिक्स करून घेतलं आणि एकदम मस्त त्याचा कलरही चेंज झाला आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे मिरचीमध्ये भरण्यासाठी तीही व्यवस्थित मला मिळाली। अगदी थोडंसं पाणी मी ह्यामध्ये शिंपडलं आणि मिश्रण मग मी हे टेस्ट करून बघितलं तर मला मीठ थोडंसं कमी वाटलं, म्हणून मी पुन्हा थोडंसं मीठ ॲड केलं आणि पुन्हा याला मिक्स करून घेतलं। आणि त्यानंतर मी ज्या ढोबळी मिरची देठ काढून ठेवलेल्या होत्या ना, तर त्या एक मिरचीमध्ये मी व्यवस्थित हे स्टफिंग अगदी आतपर्यंत भरून घेतलं आणि मग अशाच प्रकारे सगळ्याच मिरच्यांमध्ये मग मी हे स्टफिंग व्यवस्थित भरून घेतलं। आणि त्यानंतर मग भरपूर असं स्टफिंगही उरलं होतं, ते मग मी भाजीसाठी वापरणार होते। हे बघा, सगळ्याच मिरच्या मस्त मी स्टफ करून घेतल्या। त्यानंतर मग मी एका पॅनमध्ये तेल घेतलं, तेल छान गरम झालं की मग मी त्यामध्ये मोहरी ॲड केली। मोहरी छान तडतडली की नंतर मग मी जिरे ॲड केले आणि जिरेही छान फ्राय होऊ दिले। आणि मग आपण ह्या ज्या स्टफ करून ठेवलेल्या ढोबळी मिरची होत्या ना, त्या मग मी ह्यामध्ये ॲड केल्या अगदी व्यवस्थित। खूप मोठी पॅन मला घ्यावी लागली, कारण मिरचीही भरपूर जास्त प्रमाणात होती। आणि मग मी ह्यामध्ये बघा जिरे व्यवस्थित फ्राय झाले की मग सर्व ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्यामध्ये मी ॲड केल्या
आणि झाकण ठेवून अगदी व्यवस्थित वाफेमध्ये मिरची अगदी 1 ते 2 मिनिट एवढीच वेळ शिजू दिली. स्टेनलेस स्टीलची पॅन वापरत असल्यामुळे अगदी थोड्या थोड्या वेळाने आपल्याला झाकण काढून मिरची सतत चेक करावी लागते. नंतर मग मी अगदी थोडंसं पाणी ह्यावर शिंपडलं. मिरची छान शिजण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवून मिरची व्यवस्थित शिजू दिली. आणि हे बघा, अगदी खालच्या बाजूला मस्त अशी शिजली आहे आपली ढोबळी मिरची. आणि त्यानंतर मग मी आपलं जे स्टफिंग उरलं होतं तेही ह्यामध्ये आता ॲड करणार होते. पण हे एवढं सगळं कुकिंग करत असताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की स्वतःला हायड्रेटेड ठेवायला अजिबात विसरायचं नाही. आता मी जे इन्फ्युज्ड वॉटर आता उन्हाळ्यामध्ये तर सगळ्यांनीच स्वतःच्या त्वचेच्या आरोग्यासाठीही पिलं पाहिजे आणि तसेच स्वतःचं हायड्रेशन मेंटेन करण्यासाठीही इन्फ्युज्ड वॉटरचा खूप छान उपयोग होतो. त्याचा व्हिडिओ मी एडिट झाला की लगेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ मी बनवून ठेवला आहे आणि इन्फ्युज्ड वॉटरचा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. हे बघा, आपली मिरची एक साईडने मस्त फ्राय झाली आहे. त्यानंतर मी आपलं जे स्टफिंग उरलं होतं ते ह्यामध्ये ॲड केलं आणि बघा, ह्या स्टफिंगमुळे खूप छान टेस्ट ह्या मिरचीला येते. तुम्ही स्टफिंगमध्ये एकतर फक्त बेसनचं स्टफिंग बनवू शकता किंवा फक्त कांदा टोमॅटोचं किंवा फक्त शेंगदाण्याच्या कूटचं. पण मी आज 3ही पद्धती एकत्र करून ढोबळी मिरची स्टफ केली होती. आता हे बघा, मी जवळजवळ पाऊण ग्लास एवढं पाणी यामध्ये ॲड केलं आणि पुन्हा झाकण ठेवून मिरची शिजवून घेतली आणि किती छान आपली मिरची शिजली आहे बघा. एकदम मस्त अशी आपली भरलेली ढोबळी मिरची रेडी आहे. त्यानंतर मिरचीलाही छान टेस्ट यावी आणि तिला मीठ कमी लागू नये म्हणून मी वरून थोडंसं मिरचीवर मीठ ॲड केलं आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून परतवून घेतलं. नंतर मी मिरचीचं छान फोटोशूट केलं. एकदम मस्त झाली होती ढोबळी मिरची. छान टेस्ट झाली होती. मस्त मी त्याची टेस्ट घेतली आणि आज मात्र मी भाजी केल्यानंतर OPDमध्ये जाणार होते. आज क्रम जरा बदलला होता. नंतर OPDमध्ये गेले, पेशंट्स वगैरे झालेत आणि दुपारी 2 नंतर मात्र मी माझ्या आवडत्या व्यक्तीला भेटण्यासाठी निघणार होते. OPD संपल्यानंतर झटपट आवरून मग मी पटपट निघाले आणि बघा, मी पोहोचले होते छत्रपती संभाजीनगरमधील प्रोझोन मॉलमध्ये. आणि ही आहे बघा ती माझी सगळ्यात फेवरेट व्यक्ती, जिच्यावर माझं खूप जास्त प्रेम आहे. मस्त निवांत एकटीनेच फिरून छोट्या छोट्या गोष्टींचं शॉपिंग केलं, निवांत माझी कोल्ड कॉफी एन्जॉय केली आणि छान मी टाईम एन्जॉय केला. आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय होतं माहिती आहे? मी आयुष्यात फर्स्ट टाईम ओलाची राईड बुक केली होती, जे माझा आयुष्यातला हा पहिलाच अनुभव होता. मी कधीही ओलाच्या राईडने गेलेली नव्हते, तर मी आजचा दिवस मस्त एन्जॉय केला होता. तर चला, सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. छान छान खा, मस्त व्यायाम करा आणि हो, स्वतःवर प्रेम करायला अजिबात विसरू नका. स्वतःला वेळ द्यायला शिका. थँक्यू सो मच. बाय बाय.